या घडामोडींवरती आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास आपण इतर बातम्या बघूया। तटकरेंचा पैशांचा माज रायगडची जनता उतरवणार असं महेंद्र थोरवे म्हणतायत। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरे यांच्यावर हा हल्लाबोल आहे। सोन्याची लंका असली तरी नेतृत्व जनता ठरवत असते असं थोरवे म्हणतायत। तर मला 45 वर्ष रायगडची जनता ओळखते असा सुनील तटकरेंनी पलटवार केलाय। वो तो बच्चा है सुनील तटकरे यांनी असं म्हणत महेंद्र थोरवेंवर पलटवार केलाय। त्यांना पैशाचा माज आलेला आहे, परंतु एक लक्षात घ्या का किती जरी पैसा असला, संपत्ती असली आणि जरी सोन्याची लंका जरी उभारली तरी आज ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता ठरवत असते की याचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं। एक दिवस या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो की सुनील तटकरे ज्या पद्धतीने पैशाचा माज आणतात, रायगडची जनता त्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। थोरवे म्हणाले सर, तटकऱ्यांना पैशाचा माज आहे, जनता तो माज उतरवेल। ते काय बोलतात काय माहिती, ज्याला त्याला माहिती आपलं काय ते। मला 45 वर्ष रायगडची जनता ओळखते। वो तभी बच्चे है जानतोच। थोरवे म्हणाले सर, तटकऱ्यांना पैशाचा माज आहे, जनता तो माज उतरवेल। ते काय बोलतात काय माहिती, ज्याला त्याला माहिती आपलं काय ते। मला 45 वर्ष रायगडची जनता ओळखते। वो तभी बच्चे है जानतोच। तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार। आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही। नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत। सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत। आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे। कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा। झाड तुटू द्यायचं नाही। आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे। आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुळगी नाहीत, आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार, आम्ही तुम्हाला जगू देणार नाही। त्यामुळं साधुग्रांसाठी झाडं तुटता कामा नये। साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो। हेच मला सांगायचं। झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे। झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे। झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे। ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातोय ना। प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात। नाही, हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय। त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला। कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने फ्रॉड केले, कोणी काय केले ह्याचा हिशोब मग त्यात आपल्याला पडायचं नाही। कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात। तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात। त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे। प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतंय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे। आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले। आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आज नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले